विषय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। इतरांच्या हेल्थबद्दल त्यांना माहिती देतात। डाऊन मध्ये डाऊन लोक या अप टू डाऊन सगळ्यांना तुम्ही हेल्प करतात। सगळ्यांसाठी तुम्ही बोलतात की डॉक्टर प्रत्येकाची एक फायनान्शियली कंडिशन अशी प्रॉपर नसते, पण तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करतात। तुम्ही त्यांना तुमच्यातला एक देव माणूस जसा बोलतो ना की देव बोलतो की माझ्याकडे नारळ फोडून मला प्रसाद दे, कन्व्हिन्स करतात। त्यानंतर ते पॉलिसी काढतात। पॉलिसीज काढल्यानंतर त्यांना 6 महिन्यात 1 वर्षात 3 वर्षामध्ये काही ना काही हे तुम्हाला सगळ्यांना झालं असेल। आणि हा खरंच माझ्यासाठी फार उपयोगाचा आहे हे त्यांना तेव्हा जाऊन कळतं। एक लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल। थँक्यू। आणि यासाठी मदत करणारे आपले हितेंद्र पवार सर तर आहेतच। जर केले ते तुमच्यासाठी रात्रीच्या 1 वाजता 2 वाजता 4 वाजता सुद्धा उपलब्ध असतात। काही आहे त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद सर। असा विषय आहे हा आपण सर तर आपल्याला थोडं मुंबईवरून आपले अतिथी आलेले आहेत। काही आपले इथले टेरिटरी मॅनेजर ते पण आपल्याला थोडे गाईड करतीलच नक्की। त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आदर मनापासून धन्यवाद। सगळ्यांना उभं राहण्यास विनंती करते। हे आपले टेरिटरी मॅनेजर विनंती करते। थँक्यू सर इतक्या लांबून येण्याबद्दल आणि आमच्या स्टार फॅमिलीला काहीतरी नॉलेज मिळणार आहे त्याबद्दल आल्याबद्दल खरंच धन्यवाद सर। मनापासून धन्यवाद। सॉरी प्लीज तुम्ही स्टेजवर यावं असं मी तुम्हाला विनंती करते मनापासून। हे आपण मुंबईवरून आलो ना, आपण नसतो गेलो इतके लगेच की लगेच जाऊ द्या कशाला। खूप छान काम करतात। त्यांच्या लहान वयामध्ये त्या इतक्या प्रेरणादायी आहेत। त्यांच्याकडनं खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे। तर नक्कीच तुम्ही लोकांनी सुद्धा हँडल करतो। प्लीज त्यांनी स्टेजवर यावं। मला वाटतं म्हणजे मी 2 महिन्यापूर्वी गेली होती। आपली पुढची नेक्स्ट पिढी 4 जानेवारी 2026 आहे। तर मित्रांनो ते म्हणतात ना आम्हाला सेशनमध्ये आपल्याला सक्सेसफुल करायचं असेल ना तर म्हणजे म्हणतात ना की 8 दिवसाचं प्लॅनिंग कोण करतं तो रोज भेटतो विचारायला दर शनिवारी तो 8 दिवसाचं प्लॅनिंग करतो। काही जण असतात ते महिन्याला पगार भेटून महिन्याचं प्लॅनिंग करतात। काही व्यापारी असतात ते 6-6 महिने प्लॅनिंग करून किंवा 6 महिने असतात आपण धरून जाईल आणि ते मोठे इंडस्ट्री वगैरे होतात ना 5-6 वर्ष पुढचं प्लॅनिंग करतात। म्हणजे छोटं उदाहरण द्यायचं असेल तर आपण जिओची प्लॅनिंग आता बघतोय म्हणजे 10 वर्षापासून कुठेतरी गावाला गेलो एक केबल टाकण्याचं काम चालायचं काय करूये तो जिओने 10 वर्षापूर्वीचं प्लॅनिंग 10 वर्षापूर्वी गेलो मित्रांनो। तर त्यासाठी 1 महिना पहिले आठवण करणं ठेवलं आपण तारीख तर 1 वर्ष होत सांगितली होती तरी बरेच लोक मला थोडं लग्नाला जायचं मला कार्यक्रमाला जायचं तर भविष्यामध्ये व्यवसायामध्ये जर आपण सक्सेस व्हायचं असेल मित्रांनो तर ह्या सेशनसाठी ट्रेनिंगसाठी कधीही वेळ आपण देणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे मी जेव्हा एलआयसीचं काम करायचो त्यावेळेस मला दोन्ही मित्र देवेंद्र भोसा पवन देवळकर असतील की आयुर्वेदिक ट्रेनिंग व्हायची मी खूप अटेंड करायचो मुंबईला जाऊन। जर नॉलेज नसेल मी खूप नॉलेजफुल आहे मला 25 वर्ष आले 30 वर्ष आले त्याला म्हणतो मी तुम्ही किती नॉलेज नव्हतोय आता
तुम्ही जर स्वतःला नाही बदललं, चेंज केला, आपण 100% मागे पडणार मित्रांनो. आजच्या 25 वर्षापूर्वी LIC मध्ये 75 नंबर आणि 140 काय 14 नंबर टेबल, मग त्याच्यानंतर एक आनंद नंबर आला. पुढच्या टेबल मला माहिती नाही काय, पण आता बदललंय. आज मुलांना तुम्ही प्लॅन सांगायचं काही घ्यायचं नाही. सरांसमोरच तुम्हाला इकडे तिकडे जाऊ नको द्या. मागच्या हॉटेलचा हा हलका बुक केला मी आहे, आता मोठा आहे. आज सोन्याचा भाव काय झाली आहे? 1,40,000. 20,000 सोनं भेटलं. 10 ग्रॅम कोण घ्यायला सगळं घेतलं. नक्की का? मी सोनं विचारणार आहे. 20,000 रुपये करून घ्यायचे. मग ते सोनं पाहिजे तेव्हा सोनं भेटणार मित्रांनो. आपण आपलं सेनेरी आता आपल्याच्यात ठेवूया. एक दोन गोष्टी बघा. पहिल्या वर्षीचा भर काही 75,000 बिझनेस झाला होता. मी एका जानेवारी 13 जानेवारी गेलो होतो. सांगायचं होतं लास्ट इयरला मी अशी मीटिंग 5 जानेवारीला घेतली होती. 5 जानेवारीला आपला 2.25 कोटी पेमेंट झालेला होता आणि पुढच्या 3 महिन्यात आमच्याकडून 3.25 कोटी पेमेंट केला होता मित्रांनो. हे 7,71,00,000 झालेले आहे. आणि समाजाचे वाढदिवस जास्त उकले मित्रांनो. बघा तुम्ही पुढच्या वर्षाचा आकडा असेल तो, तर कंपनीने इतके आतापर्यंत वाटप केले मित्रांनो. हे आपली ताकद आहे, त्यामुळे ते आम्हालाच नाही आहे. आपण फक्त 12,000 क्लेम आला सर, 18,000 क्लेम आला सर, ही क्लेम ताकद आहे मार्केटमध्ये, हे दाखवलं पाहिजे. ते सर्वांनी टाकलं असतो, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. मला वाटतं याचा उपयोग आपण 100% केला पाहिजे. नेक्स्ट एक छोटंसं आकडा 3 महिन्यामध्ये 9 महिन्यात 3 महिन्यात 50 लाख पेमेंट केला मित्रांनो. म्हणजे बघा पण आता 3 महिन्यात सचिन भाऊ RH गोल्ड झालेले, ज्ञानेश्वर घनश्याम सर ज्ञानेश्वर RH गोल्ड 5 जण झालेले सुरुवातीला. ZM BM रायझिंग अशा 20 क्लब मेंबरशिप आतापर्यंत आपल्या ग्रुपमध्ये झालेले. जोरदार टाळ्या झाल्या. पण आपण तुमचा सहज बसावं, नंतर आपण वाटलं नंतर आपण चेंज करूया. थँक्यू सर.